भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन. भारत देशाला संविधान देणाऱ्या या महामानवाचं प्राथमिक शिक्षण कसं आणि कुठे झालं, जाणून घ्या न्यूज अनकटच्या या स्पेशल स्टोरीच्या माध्यमातून. भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 मध्य प्रदेश या ठिकाणी असलेल्या महू गावी झाला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील रामजी आंबेडकर हे ब्रिटिश लष्करामध्ये नोकरीला असताना त्यांची बदली साताऱ्यामधील सदर बाजार या ठिकाणी झाली. 1900 रोजी रामजी आंबेडकर यांची बदली होऊन साताऱ्यामधील लष्करी कॅम्प भागामध्ये राहण्यासाठी ते आले. त्यानंतर त्यांनी आपला मुलगा भीमराव आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पहिला शाळा प्रवेश 7 नोव्हेंबर 1900 रोजी साताऱ्यामधील प्रतापसिंग हायस्कूल या ठिकाणी केलं. त्यावेळेस या शाळेचं नाव होतं गव्हर्नमेंट इंग्लिश मीडियम स्कूल, म्हणजेच आत्ताचे प्रतापसिंग हायस्कूल. या शाळेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1ली ते 4थी पर्यंतचं प्राथमिक शिक्षण घेतलं आणि हे रजिस्टरवर असल्याची नोंदही पाहायला मिळते. या रजिस्टरमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख भीमराव रामजी आंबेडकर असा करण्यात आला असून रजिस्टरमध्ये 4थ्या क्रमांकावर हे नाव स्पष्टपणे इंग्रजी भाषेमध्ये लिहिल्याचं पाहायला मिळतंय. आजही या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचं आपण पाहतोय. अशा या सर्वसामान्य जीवनामधून असामान्य कार्य करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.